हाय एव्हरीवन. तर जेव्हा आम्ही इथे राहायला आलो होतो ना, तेव्हाच या सोफ्याचं आम्ही मेजरमेंट देऊन गादी टाकली होती बनवायला. कारण की आधीची जी होती गादी ती खूप खराब झाली होती. या सोफ्याला जवळजवळ 10-1 वर्ष झाले असतील. त्यामुळे यूज करून करून गाद्या खूप खराब झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही ते टाकून दिल्या. आणि हे जो सोफा आहे तो प्रॉपर प्युअर सागवानचा आहे. जुना आहे, त्याला पॉलिश वगैरे करून घेतली होती, पण शिफ्टिंगच्या दरम्यान ते भरपूर परत खराब झाली आणि त्याला परत करावे लागणार आहे पॉलिश. आणि गादी आम्ही बनवायला दिली होती, ती आली होती आज जवळजवळ 2 महिन्यानंतर. मग तेच लावायचं काम चालू झालं. दादा भाऊ त्याच्यावर बसा बरं. हां भारी आहे ना. हां खाली दिलं होतं ना ऑर्डर बनवायला, त्याने आज दिलं 2 महिन्यानंतर. थोडं के जरा जास्तच अजिबात हे नाही, बसल्यावर खाली जातच नाही. झोपायला बी झोपून बघा बरं. बसा असेल बरं. आणि बनवल्यानंतर आम्ही जेव्हा हे घरी आणून दिला सोफा, त्यावेळेस कळालं की हे जरा जास्तच कडक झाले आहे गादी. थोडंसं पण सॉफ्टनेस नव्हता, पण म्हटलं जाऊ दे, असू दे, असंही चालेल. आणि माझ्याकडे एक सोफा थ्रो होता, तो मी टाकला ह्याच्यावर, कारण की पिल्लू आहे आमचा, तो काही ना काही सांडवत राहील त्यामुळे. आणि इथे एक नवीन स्टॅम्प बनवला होता ऑफिशियल कामासाठी, तर ते पिल्लूने पूर्ण भिंतीला स्टॅम्प करून घेतला आहे. आणि गादीवर पण असेच करेल, त्यामुळे मी हा सोफा थ्रो टाकला होता, मिशोवरनंच मागवला होता. त्यानंतर आम्ही खाली आलो गोडाऊनमध्ये. ओ भंगारवाले कुठे चालला? बांधा घर बांधा. अरे पडलं. तर वरती सगळं सेट करून मग खाली आलो, कारण खाली अजून थोडासा सामान जे आहे गोडाऊनमध्ये मागवलं होतं, बिस्किट्स, ते खाली करायचं होतं. त्यामुळे मी प्रवीण आम्ही दोघं खाली आलो. पिल्लूला खेळत होता गोडाऊनमध्ये, तोपर्यंत आम्ही सगळी गाडी खाली केली, पूर्ण व्यवस्थित गोडाऊनमध्ये लावलं होतं. आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.